नमस्कार मैत्रिणींनो, गर्भधारणेच्या काळात सोनोग्राफी कधी करायची, किती वेळा करायची आणि प्रत्येक सोनोग्राफीमध्ये काय समजतं, चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. गर्भधारणेच्या सुरुवातीला म्हणजेच 6 ते 8 आठवड्यांच्या दरम्यान पहिली सोनोग्राफी केली जाते. याला डेटिंग स्कॅन म्हणतात. या सोनोग्राफीमध्ये बाळाची हार्टबीट आहे का, बाळ गर्भाशयातच आहे का आणि नेमके किती आठवडे झाले आहेत हे कळते. 11 ते 14 आठवड्यांदरम्यान एनटी स्कॅन केली जाते. ही खूप महत्त्वाची असते कारण यात बाळाच्या मानेमागील द्रव मोजून काही जन्मजात विकृतीचा धोका आहे का हे तपासता येते. 18 ते 22 आठवड्यांदरम्यान ॲनोमली स्कॅन केला किंवा लेव्हल 2 सोनोग्राफी केली जाते. ही सर्वात सविस्तर तपासणी असते. यात बाळाचा मेंदू, हृदय, हातपाय, किडनी, पोटातील अवयव व्यवस्थित विकसित झाले आहेत का हे पाहिले जाते. तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच 28 ते 32 आठवड्यांदरम्यान ग्रोथ स्कॅन केली जाते. यात बाळाचे वजन, वाढ, पाण्याचे प्रमाण, अम्नियोटिक फ्लुइड आणि प्लासेंटाची स्थिती तपासली जाते. साधारणपणे 3 ते 4 सोनोग्राफी पुरेशा असतात. पण आईला काही त्रास असेल, जसे की रक्तस्राव, शुगर, बीपी किंवा बाळाची हालचाल कमी वाटल्यास डॉक्टर अतिरिक्त सोनोग्राफी सुचवू शकतात. म्हणून लक्षात ठेवा, सोनोग्राफी ही बाळाच्या सुरक्षित वाढीसाठी महत्त्वाची आहे आणि सुरक्षित तपासणी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळेला तपासणी करा आणि निरोगी गर्भधारणा अनुभवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.